सावित्रीबाई कला वाणिज्य महाविद्यालय पिंपळा ओडिशा ही जी परिषद आपण आयोजित करतो याचं क्रेडिट सगळं चव्हाण साहेबांना जातं. गेल्या 6 महिन्यापासून मी जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर पाहिलं ते किती प्रभावीपणे काम करतात. एवढं संघटन करणं, एवढ्या मोठ्या खर्चाचं नियोजन करणं, विजाच्या बाबतीत जे प्रॉब्लेम निर्माण झाले ते सॉल्व्ह करणं हे सगळ्यात अवघड काम आहे. आणि चव्हाण साहेबांनी एकदा ऑनलाईन मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये सांगितलं हा जो योग आहे हा 100 वर्षांनी येतो आहे आणि आपल्या जीवनामध्ये हा जो योग दुर्मिळ योग येत आहे त्याचा आपण सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे. या परिषदेमध्ये आता परिषदेच्या निमित्ताने मेघना मॅडमनी सांगितलं का इंग्लंडवरून 100 टन सोनं भारतामध्ये येत आहे. आता याचा विनियोग कसा होतोय, अर्थव्यवस्था रस्त्यावर जाते का पुढे येते, हा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु या परिषदेच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पूर्वी 100 वर्षानंतर काय परिस्थिती ही जी सांगितली ती आपल्याला त्या ठिकाणी ज्या ज्या भारतामध्ये समस्या निर्माण होतील, मॅडमने सुद्धा सांगितलं मायक्रो फायनान्सची समस्या ही जी निर्माण झालेली आहे किंवा याच्यातून आपल्याला काय करता येईल या गोष्टींचा उहापोह आपल्याला लंडन या ठिकाणी असणाऱ्या परिषदेत आपल्याला सांगता येईल आणि याचा सर्व संदेश जगाला जाणार आहे. आपल्या महाराष्ट्रातून आपण 35-40 जण जाणार आहे. वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळ्या देशातील युनिव्हर्सिटी यामध्ये सहभाग घेणार आहे. चांगल्या तज्ज्ञांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. आपण पहिल्यांदाच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. हे आपल्या दृष्टीनं खूप भाग्याचं ही परिस्थिती आपल्याला निर्माण होईल आणि मी या ठिकाणी चव्हाण साहेबांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद.